नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महा LLB 3 इयर्स CET 2020 या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमधील प्रवेश प्रक्रियेसाठी ही परीक्षा आवश्यक आहे. या परीक्षेच्या गुणांवर आधारितच आपल्याला सर्व लॉ कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळतो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या परीक्षेची परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, त्याचबरोबर अभ्यासक्रमाचं नियोजन या घटकावर चर्चा करणार आहोत. या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे, ह्या अभ्यासक्रमामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत. ही प्रश्नपत्रिका एकूण 150 गुणांची असते आणि त्यासाठी 2 तासांचा कालावधी म्हणजे 150 गुण आणि 120 मिनिटे वेळ असं थोडंसं गणित आहे. यामध्ये ही प्रश्नपत्रिका दोनही माध्यमामध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये उपलब्ध असते. म्हणजेच मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. यामध्ये पहिला महत्त्वपूर्ण घटक आहे लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. यावर 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजेच या घटकासाठी 30 गुण आकारलेले आहेत. दुसरा घटक आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. यावर 40 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 40 गुणांसाठी हा घटक आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग. या घटकावर 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 30 गुणांसाठी हा घटक आहे. चौथा घटक आहे तो म्हणजे इंग्रजी. यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. 50 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, अशाप्रमाणे 50 गुण हे इंग्रजी या घटकासाठी आहेत. अशी एकूण 150 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. आपण याच्या सविस्तर अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करू. यामध्ये पहिला घटक आहे लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. या घटकासाठी 30 गुण आहेत. यामध्ये साधारणपणे 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा घटक मार्क्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या 4ही टॉपिकमधला सर्वात जास्त स्कोरिंग टॉपिक म्हणजे लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे तुलनेने खूप सोपे असतात. यामध्ये पहिलं म्हणजे प्रिन्सिपल बेस लीगल रिझनिंग क्वेश्चन विचारले जातात. प्रिन्सिपल बेस याचा अर्थ की एखादं कायद्यामधली तरतूद किंवा एखादं कायद्यातलं तत्त्व दिलं जातं आणि त्याच्या पुढे एखादा प्रसंग, एखादी घटना देऊन त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. अर्थात हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न कोणत्याही सेन्सिबल पर्सनने, कोणत्याही विचारी व्यक्तीने अतिशय शांतपणे विचार करून उत्तर लिहिलं तर ते निश्चितपणे बरोबर येऊ शकतात. त्यासाठी अर्थातच खूप अभ्यासाची आवश्यकता आहे असं नाही. फक्त जर योग्य सराव असेल तर या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. यामध्ये सामान्यतः लॉ ऑफ टॉर्ट्स, इंडियन पिनल कोड IPC, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट यासारख्या काही लॉजवर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर जे करंट लीगल GK आहे, म्हणजेच थोडक्यात की कायद्याच्या संदर्भात नवीन काही अमेंडमेंट्स असतील, म्हणजे उदाहरणार्थ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये होणाऱ्या ज्या काही अमेंडमेंट आहेत, सुधारणा आहेत, त्या सुधारणावर आधारित प्रश्न. त्याचबरोबर काही कायद्यातल्या तरतुदी बदललेल्या असतील त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्युडिशियल सिस्टममध्ये काही नियुक्त्या वगैरे झाल्या असतील तर त्यावर प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये लेबर लॉ, फॅमिली लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या घटकावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचा पूर्वाभ्यास करण्यासाठी तुम्ही legislative.gov.in या वेबसाईटवर असणारे सर्व कायदे मराठीमध्ये वाचू शकता. या वेबसाईटवर सर्व कायदे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. तर ही वेबसाईट या परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त अशी ठरू शकते. हा घटक तुलनेने अतिशय सोपा आहे. याच्यावर दुसरा जो प्रश्न विचारण्याची पद्धत आहे त्यामध्ये लीगल फॅक्ट क्वेश्चन्स, म्हणजे यामध्ये विचारले प्रश्न जे आहेत काही लीगल टर्म्सवर, लीगल व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न विचारले जातात. काही लीगल मॅक्झिम्स जे आहेत, म्हणजे जी कायद्यामधली तत्त्व आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्यावर प्रश्न विचारले जातात. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधल्या काही कलमांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या केस स्टडी आहेत त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे त्या केस स्टडीमध्ये असणारे जे लँडमार्क जजमेंट्स आहेत, महत्त्वाचे निकाल आहेत, त्या निकालावर प्रश्न विचारले जातात. पुढील काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहोत. तर या घटकाच्या अभ्यासासाठी
तुम्हाला संदर्भ पुस्तक म्हणून एक संजय खंदारे सरांचं संपूर्ण फौजदारी कायदे किंवा ओंकार अकॅडमीचं विधी हे जे पुस्तक आहे, ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका पुस्तकाचा साधारणपणे अभ्यास निश्चितच उपयोगी पडेल. अर्थात यामध्ये तुम्हाला कुठेही कलम किंवा त्यांचे शिक्षा वगैरे पाठांतर करण्याची गरज नाही. सर्व भाग तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिला जातो. फक्त सतसत विवेकबुद्धीने तुम्ही विचार करून जर या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केला तर ती उत्तरं 100% तुम्ही बरोबर देऊ शकता. त्यामुळे या घटकासाठी सराव करण्याची जास्त गरज आहे. अर्थात MST-CETच्या वेबसाईटवर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला ह्या प्रश्नांचा अंदाज घेता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. हा घटक अर्थात जुन्या प्रश्नपत्रिका पाहता विद्यार्थ्यांसाठी थोडासा अवघड ठरतो, कारण याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमाची व्याप्ती थोडीशी जास्त आहे. पण तसं पाहिलं तर यामध्ये अभ्यासाचे जे घटक आहेत हे घटक आपण पूर्वीपासून अभ्यासलेले आहेत. अगदी शालेय स्तरापासून ज्या घटकाचा अभ्यास केलेला आहे ते सर्व घटक यामध्ये विचारले जातात. यामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे स्टॅटिक जनरल नॉलेजला. जे तुमचं सामान्य ज्ञान आहे ह्या सामान्य ज्ञानाला महत्त्व आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे इंडियन पॉलिटीवर विचारले जातात, भारतीय राज्यघटनेवर विचारले जातात. मग त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतली कलम, लेटेस्ट अमेंडमेंट्स, अलीकडच्या काही अमेंडमेंट असतील, सुधारणा असतील त्यावर विचारल्या जातात. ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, ज्या काही संवैधानिक संस्था आहेत त्या संस्थांच्यावर आधारित विचारले जातात. त्याचबरोबर जे स्टॅटिक जनरल नॉलेज आहे म्हणजे सामान्य अध्ययनाच्या बाबतीत ज्या काही आपण जगातले पहिले, भारतातले पहिले, महाराष्ट्रातले पहिले, जगातले सर्वात मोठे, जगातील सर्वात लहान, जगातील सर्वात लांब असे जे घटक आपण जनरल नॉलेजमध्ये अभ्यासतो त्यातल्या काही घटकांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जॉग्राफी, भूगोल. भूगोल या घटकावर विशेषतः भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सुद्धा नद्या, नद्यांची उगमस्थाने, त्याचबरोबर प्रमुख धरणे, त्याचबरोबर वेगवेगळे भौगोलिक प्रदेश, त्यांची वैशिष्ट्ये, हवामान, जमीन यासारख्या घटकावर मागील परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जनरल सायन्स म्हणजे विज्ञान, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रश्न जे आहेत हे मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडीवर विचारले जातात. म्हणजेच याच्यामध्ये करंट अफेअर्स हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये संपूर्ण प्रादेशिक, त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, मग त्या राजकीय असतील किंवा त्याचबरोबर न्यायिक असतील, अशा अनेक चालू घडामोडींच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटकाच्या अभ्यासासाठी यामध्ये जो सर्वात जास्त महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे करंट अफेअर्स ऑफ द पास्ट 1 इयर. यासाठी तुम्हा सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे ते म्हणजे इद्रिस पठाण सरांचं टॉपर 777 चालू घडामोडी हे पुस्तक. या पुस्तकाचे मागील वर्षाचे अंक जर तुम्ही अभ्यासलेत म्हणजे माझ्या मते आवृत्ती 8 ते आवृत्ती 11 पर्यंत जर तुम्ही त्या सर्व एडिशनचा अभ्यास केला तर या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास तुमचा होऊ शकतो. आणि हा घटक तुलनेने सर्व घटकांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे किंवा या घटकाला आपण निर्णायक म्हणू शकतो की जर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर निश्चितच तुमचा स्कोर चांगला होऊन ॲडमिशनसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग. त्याला आपण जो बुद्धिमत्ता हा घटक आहे या बुद्धिमत्ता घटकामध्ये लॉजिकल रिझनिंग जे तार्किक क्षमता आहे त्यामध्ये स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजे विधान आणि निष्कर्ष किंवा विधान आणि गृहीतक किंवा विधान आणि परिणाम किंवा विधान आणि कोर्स कृती असे जे काही घटक आहेत या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर हा लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे. त्या लॉजिकल रिझनिंगवर आणि अनालिटिकल रिझनिंगमध्ये नंबर सिरीज म्हणजे संख्या मालिका, अल्फाबेट सिरीज, वर्णमालिका, ॲनॉलॉजी, समसंबंध, रँकिंग जी क्रमवारीता आहे किंवा डायरेक्शन अँड डिस्टन्स दिशा आणि अंतर, कोडिंग डिकोडिंग, त्याचबरोबर ब्लड रिलेशनशिप्स नातेसंबंध, सिटिंग अरेंजमेंट्स बैठक व्यवस्था, कॅलेंडर आणि क्लॉक, पझल्स, कंपॅरिझन्स या घटकावर प्रश्न विचारले जातात. जरी या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंग हे घटक दिले असले तरीसुद्धा
30 प्रश्नांच्यापैकी साधारणपणे 5 ते 6 प्रश्न हे अंकगणितावर म्हणजेच मॅथमॅटिक्सवर देखील विचारले जातात. त्यामुळे रिझनिंगबरोबर मॅथमॅटिक्स या घटकाचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. या अभ्यासासाठी तुम्हाला किरण गायकवाड सरांचं किरण सरांचं बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ्स मॅजिक ही 2 पुस्तकं निश्चितच उपयुक्त होतील. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये दिलेले जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. तर ही 2 पुस्तके आपण संदर्भ पुस्तके म्हणून वापरू शकता. त्यानंतर या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक असा विषय तो म्हणजे इंग्रजी. इंग्रजीवर विचारले जाणारे प्रश्न हे साधारणपणे 3 घटकामध्ये विभागलेले आढळतात. त्यामध्ये पहिलं व्होकॅब्युलरी, सेकंड ग्रामर आणि थर्ड कॉम्प्रेन्शन. व्होकॅब्युलरीमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते सिनॉनिम्स समानार्थी शब्द, अँटॉनिम्स विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स शब्दसमूहाबद्दल एक शब्द, इडियम्स अँड फ्रेजेस यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे थोडक्यात वाक्प्रचार आणि शब्दसमूह. त्यानंतर लिगल व्होकॅब्युलरी म्हणजे जे लिगल टर्म्स आहेत म्हणजे कायदेशी संबंधित असणारी जी व्होकॅब्युलरी आहे त्यासारखे शब्द परीक्षेला विचारले जातात. यामध्ये प्रश्नाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स म्हणजेच रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. त्याचबरोबर क्लोज टेस्ट एखादा पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये योग्य शब्द भरा, मॅच द फॉलोविंग जोड्या जुळवा वगैरे यासारखे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे ग्रामर. ग्रामर या घटकावर जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये एरर डिटेक्शन, सेंटेन्स करेक्शन आणि फिल इन द ब्लँक्स म्हणजे थोडक्यात कॉमन एरर्सवर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे घटक महत्त्वाचे आहेत. या घटकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर यामध्ये चांगले गुण मिळू शकतात. यामध्ये सगळ्यात लेंदी पार्ट आहे किंवा ज्याला जास्त वेळ लागतो तो म्हणजे कॉम्प्रेन्शन. साधारणपणे प्रश्नपत्रिकेमध्ये 2 उतारे दिले जातात आणि हे 2 उतारे तसे खूप मोठे असतात आणि त्या प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न असा एक साधारणपणे 10 प्रश्नांसाठी हे 2 उतारे दिले जातात. मग ह्या 10 प्रश्नांसाठी जे दिले झालेले 2 उतारे आहेत ते तुलनेने खूप मोठे असल्यामुळे म्हणजे एक साधारणपणे काही वेळेला अगदी 15 ते 20 ओळीपर्यंत मोठे उतारे किंवा त्याच्यापेक्षाही मोठे उतारे दिले जातात आणि त्यामुळे या 10 प्रश्न सोडवत असताना तुलनेने जास्त वेळ लागतो. यावर विचारले जाणारे प्रश्नसुद्धा जे उतार्याच्या आकलनावर आधारित आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज त्या उतार्याचा मतितार्थ समजायला हवा, त्याचबरोबर त्याला योग्य ते टायटल देता यायला हवं. त्याचबरोबर काही प्रश्न हे व्होकॅब्युलरी आणि ग्रामरवर देखील या उतार्यावर आधारित विचारले जातात. असा साधारणपणे 50 गुणांचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजी या घटकावर विचारले जातात. या घटकाची तयारी करणं थोडंसं महत्त्वाचं ठरतं. या घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी माझी 2ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणजे या 2 पुस्तकांचा जर तुम्ही सविस्तर अभ्यास केला तर 100% तुम्हाला यामध्ये इतरांच्यापेक्षा चांगले गुण मिळू शकतात. यामध्ये पहिलं पुस्तक आहे व्होकॅब्युलरी मेड इझी. साधारणपणे 50 प्रश्नांच्यापैकी जवळजवळ 30 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. 25 ते 30 प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर विचारले जातात आणि त्यासाठी व्होकॅब्युलरी मेड इझी या पुस्तकातून ह्या सर्व प्रश्नांची तयारी होते. यामध्ये सिनॉनिम्स आहेत, अँटॉनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, इडियम्स फ्रेजेस आहेत, त्याचबरोबर फॉरेन वर्ड्स आहेत, फॉरेन लँग्वेजमध्ये असणारे शब्द त्याच्यावर परीक्षेला या लॉच्या परीक्षेला जास्त प्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नांची तयारीसुद्धा तुमची या पुस्तकामधून होऊ शकते. त्याचबरोबर ग्रामरवर आधारित जे 10 ते 15 प्रश्न विचारले जातात त्यासाठी कंप्लीट इंग्लिश ग्रामर हे जे माझं पुस्तक आहे ह्या पुस्तकाचा मुळातच जो भर आहे तो एरर डिटेक्शन ह्या पार्टवर आहे. म्हणजे ज्या कॉमन एरर्स आहेत सर्व व्याकरणाच्या घटकातल्या त्याच्यावर ह्या संपूर्ण पुस्तकामध्ये भर दिलेला आहे आणि त्यामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या परीक्षेमध्ये गेल्या वर्षीच्या कट ऑफचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की एक साधारणपणे समजा आपण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा विचार केला की जे महाराष्ट्रामधलं सर्वात चांगलं कॉलेज मानलं जातं. या कॉलेजमध्ये जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये पहिला विद्यार्थी 144 गुण मिळवलेला होता, तर दुसरा विद्यार्थी 127 गुण मिळवलेला होता.
किंवा इंडियन ILS लॉ कॉलेज जे पुण्यामधलं अतिशय प्रसिद्ध असं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्येही साधारणपणे त्याचप्रमाणे 143 गुण, 111 गुण कॅटेगरीसाठी थोडंफार या गुणांच्यामध्ये फरक पडलेला दिसून येतो. पण तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं आहे, तर कमीत कमी 110+ मार्क्स जर आपल्याला असतील, तर आपण चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवू शकतो. मुंबईच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉमध्ये 101 हे क्लोजिंग होतं आणि ओपनिंग 134 होतं. त्याच्यानंतर पुढे गोपाळदासमध्ये 139, 101 किंवा न्यू लॉ कॉलेज मुंबईमध्ये 139, 88 किंवा त्याचबरोबर इतर कॉलेजेसमध्ये सुद्धा साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की कमीत कमी 90 मार्क्स तरी तुम्हाला मिळवावे लागतील की जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळू शकतो. आणि त्यामुळे या परीक्षेची तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लॉ करू इच्छिता किंवा तुम्हाला LLBचा कोर्स पूर्ण करावयाचा आहे, तर त्यासाठी जी प्रचंड फी आहे ती फी वाचवण्याचा खरं तर हा एक खूप चांगला मार्ग आहे. जर या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तर अत्यंत माफक फीमध्ये तुम्ही LLBचा कोर्स पूर्ण करू शकता. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आता मागील भागामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण अभ्यासक्रम कसा आहे, प्रश्न कसे विचारले जातील, त्यासाठी काही संदर्भ पुस्तकांची नावंसुद्धा मी दिली. पण हे उरलेले 2 किंवा 3 महिने तुम्ही जो अभ्यास करणार आहे, त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ते 2 तास तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी परीक्षा कक्षामध्ये स्वतःला कसे मेंटेन करतात आहे. यामध्ये ह्या परीक्षा कक्षामध्ये असताना, ही परीक्षा देत असताना सगळ्यात महत्त्वाचं ही जी एक्झाम आहे ही ऑनलाईन एक्झाम आहे. आणि ऑनलाईन एक्झाम जर असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला पारंपरिक परीक्षा पद्धतीचा सराव झालेला असतो. म्हणजे ज्या ऑफलाईन परीक्षा आहेत त्याचा सराव आपल्याला खूप असतो. आत्तापर्यंत शाळा, महाविद्यालयीन परीक्षा आपण ह्या ऑफलाईन दिलेल्या आहेत. पण अगदी रोज जरी तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन असेल, तुम्ही लॅपटॉप हाताळत असला, तरी ज्यावेळेला ऑनलाईन परीक्षा देतो त्यावेळेला एक अनाहूत असं दडपण आपल्या मनामध्ये असतं. आणि म्हणून या परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणजे मागील परीक्षांमधील काही विद्यार्थ्यांचे अनुभव लक्षात घेता जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा टाईम मॅनेजमेंटची समस्या भेडसावली. म्हणजे बऱ्याच मुलांना 150 प्रश्न 2 तासामध्ये पूर्ण सोडवता आले नाहीत. म्हणजे साधारणपणे 120-130 प्रश्नापर्यंत मुलं गेली. जर मित्रांनो आपल्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवायचं आहे, तर साहजिकच आपला जो अटेम आहे तो जास्तीत जास्त असला पाहिजे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, या परीक्षेला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. MPSC, UPSC सारख्या परीक्षांप्रमाणे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते आणि त्याच्यामुळे या परीक्षेचा अभ्यास परीक्षा पद्धतीमध्ये तेवढं दडपण घेता कामा नये. यामध्ये टाईम मॅनेजमेंटमध्ये माझ्या मते तरी साधारणपणे जो लीगल अप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगचे जे 30 प्रश्न आहेत ते 20 ते 25 मिनिटामध्ये पूर्ण झाले पाहिजेत. तुलनेने हा सोपा भाग असतो, त्यामुळे जेवढ्या कमी वेळात हे प्रश्न तुमचे कव्हर करता येतील तेवढा अधिक वेळ तुम्हाला बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल या घटकासाठी वापरता येईल. त्यानंतर जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर्स हे जे 40 प्रश्न आहेत, हे 40 प्रश्न हे सुद्धा साधारणपणे आपण एक 20 मिनिटामध्ये सोडवले पाहिजेत. त्यानंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हा जो भाग आहे, या भागासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. म्हणजे जरी 30 प्रश्न असले तर याच्यासाठी साधारणपणे 45 मिनटं तुम्हाला राखून ठेवली पाहिजेत. इंग्रजी हा जो घटक आहे, इंग्रजी या घटकामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न व्होकॅब्युलरी, ग्रामर याच्यावर जरी कमी वेळ लागत असला तरीसुद्धा कॉम्प्रेन्शन जे 10 प्रश्न विचारले जात आहेत, ह्या 10 प्रश्नांसाठी मात्र खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कमीत कमी 40 मिनटं तुम्हाला इंग्रजी या घटकासाठी राखून ठेवली तर आपण नक्की हा पेपर योग्यरित्या किंवा समाधानकारकरित्या पूर्ण करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MHT CET लॉ एंट्रन्स एक्झाम 2020बद्दल सविस्तर माहिती घेतली. या परीक्षेचा पूर्वनियोजित असा निश्चित अभ्यास तुम्ही व्यवस्थित केलात आणि परीक्षेला गेलात तर 100% तुम्हाला यश मिळेल. आणि हा व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सुयश चिंतितो आणि तुम्हाला काही शंका असल्यास या कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या शंकांचं समाधान करण्याचा मी अगदी प्रामाणिक प्रयत्न करेन. धन्यवाद.